गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. मातृपितृभ्यो नमः. यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह सम्भवम् तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजम्. शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं क्रियात्. नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. नवनीत सम नवनीत प्रिय नवद विनोद बिहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. राजा राम राजा राम. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. कीर्तन संगे रंगात देह वाहो रे. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो. काम क्रोधादिक जाती निज धाम हो. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे. लक्ष लागो रे. लक्ष लागो रे. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. राजा राम सीताराम सीताराम. राजा राम सीताराम सीताराम. राम 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 सीताराम सीताराम. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. सारे ग पध सा साध प ग रे सा. मऊ मेणा होनी आम्ही विष्णुदास. कठीण वज्रास भेदू कैसे. मेले जित असो निजो निया जागे. जो जो जे जे मागे ते ते देऊ. भले तरी देऊ
लोकोत्तराणां चेतासि को नु विज्ञातुमर्हति। भगवान गोपाळ कृष्ण महाराज की जय। मंडळी, कीर्तन प्रवचन अभ्यासक्रम ह्या वर्गाच्या निमित्ताने जो शिक्षण पाठ शिकवला गेला आणि त्याच्या गुण आकलन निमित्ताने कीर्तन विश्वने या डिजिटल मंचावरनं आम्हाला जी ही सेवेची संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल कीर्तन विश्वच्या संपूर्ण टीमचे, कीर्तन सेवा करताना साठीचे ज्ञानचक्षु उघडणारे आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण श्री चारुदत्त बुवा आफळे यांचे, ह्या सादरीकरणाला सूरतालाने नटवणाऱ्या आणि त्याला चरमसीमेवर पोहोचवणाऱ्या अशा माझ्या दोन्ही साथीदारांचे आणि मातृभावाने माझी वेडी वाकुडी वाणी ऐकून त्याला मायेचा पाठिंबा देणाऱ्या तुम्हा सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। आजच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी जो अभंग घेतला आहे तो संत शिरोमणी तुकाराम महाराज यांचा आहे। तुकाराम महाराजांसाठी एका ओवीत असं म्हटलं आहे, संत गृहमेळी जगत अंध्यागिळी पैल उदयाचळी भानो तुका पंढरीनाथ भगवान की जय। म्हणजेच की संतांच्या या मांदियाळीमध्ये जेव्हा पूर्ण विश्व अज्ञानाच्या अंधकारी गेलं होतं तेव्हा पूर्वेच्या सूर्योदयासारखे अगदी भागवत धर्म ध्वजेची लालिमा पसरवणारे प्रकाशमान पण शीतल सूर्य म्हणजे तुकाराम महाराज। प्रस्तुत अभंगात तुकाराम महाराज आपल्याला सांगतायत की मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू कैसे। तुम्ही माय बाप कृपावंत संत असं ज्यांना म्हणावं लागतं, जे सतत माया, उदारता, कोमलता अशा भावाने लिप्त असतात, अशाच संतांचा एक वेगळा गुण, त्यांच्या मायेपेक्षाचा विपरीत गुण आणि काहीसा आक्रमक गुण ह्या अभंगामध्ये तुकाराम महाराज यांनी वर्णवला आहे। ह्यात अभंगाची अर्थपूजा सांगताना असं म्हणावं लागेल की तुकाराम महाराज यांनी हा अभंग लिहिताना जो 5 चरणांचा अभंग आहे त्याचे प्रत्येक शब्द अनुभव सिद्धपणे लिहिलेले आहेत। जर आपण अभंगाचा चरणबद्ध अभ्यास केला तर हे कळेल की ही कठोरता का करावी लागली। कारण की संत जे मायबाप असतात ते कठोर का होतात याचं सुंदर अनुभव सिद्ध वर्णन या अभंगात आहे असंच म्हणावं लागेल। अभंगाचं पहिलं चरण की ज्याच्यामध्ये आपण म्हणतो मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, आता ह्याच्यामध्ये सर्वप्रथम मनाला भिडणारा शब्द म्हणजे विष्णुदास। विष्णुदास म्हणजे असं समजू नका बरं का की विष्णुदास म्हणजे फक्त विष्णूंचेच दास। इथे शांताकारम भुजगशयनम ह्या रूपाचा विष्णू अभिप्रेत नाहीये। इथे विष्णू म्हणजे समग्र विश्वातल्या अणु अणुला तेजोमय करणारं परमतत्व म्हणजे विष्णू। आणि अशा परमतत्वाचं दास्य ज्यांनी केलं ते त्यांचे दास। आता मंडळी, दास हा शब्द असा आहे ना की ज्याच्यावर एक पूर्ण कीर्तन करता येईल, पण वेळेनुभावी आपण फक्त दासाचं समर्थांनी सांगितलेलं निरूपण बघूया आणि पुढे जाऊया। दासांसाठी समर्थ काय म्हणतात तर सदा देव काजी झिजे देह ज्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, जय जय रघुवीर समर्थ। आता पहिली ओळ आहे सदा देव काजी झिजे देह ज्याचा, हे दासाचं पहिलं लक्षण। पण हे कोणत्या दासाचं तर पारमार्थिक दासाचं। जर लौकिक दास असेल तर त्याच्या बरोबर स्वार्थ, कामना, ऐषणा असे गुण जडलेलेच असतात। दास्यत्व निर्लोभताने कोणीच करत नाही, त्याच्यामध्ये काहीतरी स्वार्थ असतो। पण जो पारलौकिक दास्यत्व करतो तो काय करतो तर सदा देव काजी झिजे देव ज्याचा। आता देवाचं कार्य कोणचं आणि ह्याचं प्रमाण तरी कुठून आणायचं तर भगवद्गीतेत स्वयं
भगवंताने याचं प्रमाण दिलंय. ते काय म्हणतात? परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. म्हणजेच की मुख्य दोन कार्य, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, सज्जनांचं रक्षण करणं आणि दुर्जनांचा विनाश करणं, हे भगवंताचं मुख्य कार्य. बरं, आता तुम्ही म्हणाल भगवंत हे कार्य भगवंताचं हे कार्य त्यांचे दास असणारे संत कसे करतात? संतांनी तर कोणाचा विनाश केलेला आजपर्यंत आम्ही बघितलंच नाही. कुठल्याच चरित्रात, कुठल्याच वाङ्मयात हे आलेलं नाही. मग काय करावं? तर असं लक्षात घ्यावं लागतं की जशी भूमिका तसं काम करावं लागतं. बरं का, एखाद्या मुलाला दुष्प्रवृत्ती जडली असेल तर त्याच्यावर वडील जो संस्कार करतील किंवा वडील जे आजच्या भाषेत म्हणायचं तर ऍक्शन घेतील आणि आई जो परिणाम बघेल, ते दोन्ही वेगळे असतात. परमेश्वर आहे तो जगत पिता आहे आणि म्हणून तो दुष्कृत्यांचा नाही, दुर्जनांचाच विनाश करतो. म्हणाखातीच गोष्ट, कारण की पितृभाव आहे तिथे, कठोरता असू शकते. पण संतांना काय म्हटलंय? माऊली म्हटलीये. आणि म्हणून माऊली रूपी संत म्हणजेच की ज्ञानोबा माऊली पसायदानात काय म्हणतात? जे खळांची व्यंकटी सांडो. खळांना सांडो असं नाही मागितलं. बरं, मागितलं काय? तर जे खळांची व्यंकटी सांडो, त्यांच्यातली दुष्प्रवृत्ती विनाश करायची आणि त्यांना समाजाचा मुख्य धारेत आणायचं. हे मायेचं ममतेचं काम, पण तरी कधीतरी कठोरतेने मात्र अवश्य करावं लागतं आणि तेच इथे अभिप्रेत आहे. दुसऱ्या चरणात ह्याला पुढे नेताना तुकाराम महाराज काय म्हणतात? तर मेले जित असो निजो निया जागे. आता तुम्ही म्हणाल की जो मेलेला आहे तो जिवंत कसा असेल किंवा तो जागृत आहे तर निजलेला कसा असेल? तर अशी लोक कशी असतात ह्याचं एक छान प्रमाण भागवत धर्मग्रंथात सापडतं. भागवत ग्रंथामध्ये आपल्याला नवयोगेश्वरांपैकी चमस ऋषी विदेहराज जनकाला सांगताना असं म्हणतात, श्रिया श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा. श्रिया विभूत्याभिजनेन विद्यया त्यागेन रूपेण बलेन कर्मणा. जातस्मयेनान्धधियः सहेश्वरान् सतो मन्यते हरिप्रियान् खलाः. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणजेच की माणूस खल प्रवृत्तीकडे केव्हा जातो तर त्याला कुठला तरी अहंकार चिकटतो. कुलाचा दृढपणा, मोठेपणा, रूपाचा मोठेपणा, गुणाचा मोठेपणा, केलेल्या कर्तृत्वाचा, असे अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे त्याला कुठेतरी अहंकार ग्रासतो आणि या अहंकारामुळे त्याची बुद्धी जी आहे ना ती मंडळी विवेकशून्य होते. आणि अशी विवेकशून्य झालेली जी बुद्धी असते ती कशी करते? तर मेले जित असो निजो निया जागे. म्हणजे अशी माणसं जरी जिवंत असली तरी त्या विवेकशून्यतेमुळे इतरांशी मृतासमान व्यवहार करतात किंवा त्या विचारांच्या धुसरपणामुळे त्यांची जागृत अवस्था ही निद्रा अवस्थेसारखी असते. आणि अशांना तुकाराम महाराज पुढे काय देणार? तर जो जो जे जे मागे ते ते देऊ. म्हणजे त्यांना जशी जशी आवश्यक असते ना, जसं तुम्ही एखाद्या डॉक्टरांकडे गेलात तर पोटाच्या दुखण्यासाठी डोके दुखण्याचं औषध दिलं जात नाही. बरं, जे दुखणं तसं औषध. आणि म्हणूनच तुकाराम महाराज अगदी यथोचित म्हणतात, जो जो जे जे मागे ते ते देऊ. ज्याला जशी आवश्यकता तसा इलाज संत करणार, हे इथे त्यांनी दृढपणे सांगितलंय. ही कठोरता कशी आहे? मायेच्या ओलाव्याची कठोरता आहे. आणि म्हणून संतांना आम्ही काय म्हणतो? माऊली. आणि असे संत काय करतात? तर असे संत दुसऱ्या पुढच्या चरणामध्ये भगवत सांगायच्या प्रयत्नात आपल्याला तुकाराम महाराज जे सांगतात त्याची सार्थकता आधी बघू. तुकाराम महाराज जे सांगतात, जेव्हा विवेकशून्य माणसाला महाराज
साधना मार्गावर आणतात आणि एखादा साधना मार्गावर आलेला साधक खूप पराकोटीची सेवा करायला बघतो, तेव्हा संत काय करतात तर आपल्या सामर्थ्याच्या चरमबिंदू पर्यंतची त्याला मदत करतात. आणि त्याच्यासाठी शब्द काय सुंदर वापरले तो इथे. तुकाराम महाराज म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी. लंगोटी हे असं वस्त्र आहे मंडळी की जे तुमचं लज्जा वस्त्र म्हणून शेवटचा बिंदू आहे. म्हणजे त्याला इतकी साधनेत सेवा करण्यात तत्परता असली तर संतही तितकंच तुम्हाला सहाय्य करतात. पण नाठाळाचे माथा हाणू काठी. आता तुम्ही म्हणाल नाठाळ कोणाला म्हणायचं आणि अभंगात नाठाळ या शब्दाचं काय काम. तर नाठाळ कोणाला म्हणायचं याच्यासाठी श्री शंकराचार्य, जगद्गुरु शंकराचार्य यांनी इतकी सुंदर उपमा दिलेली आहे की देहातिक्रमणात् प्राप्तौ पश्वादि देहानां, देहातिक्रमणात् प्राप्तौ पश्वादि देहानां स्वतनोरपि अज्ञानं परमार्थस्यात्र का वार्ता. पंढरीनाथ भगवान की जय. म्हणजेच की ज्याला स्वतः मनुष्य देही जन्म घेऊन कळतच नाहीये की आपण काय करतोय, पशुसारखा वागतोय, ह्यालाच तर नाठाळ म्हणायचं. आणि ज्याला स्वतःच्याच देहाचं भान नाही की किती परमार्थ किती पुण्य केल्यानंतर हा नरदेह लाभलाय, तो इतरांच्या परमार्थात काय मदत करणार. आणि अशा वेळेला अशा नाठाळांच्या हाती काय सुंदर अहो शब्द वापरले, माथा हाणू काठी. आता काठीच का बरं. आठवा बघू आपल्या गुरु परंपरेचे दिवस. प्रत्येक शिष्याला विद्या देताना नियंत्रित ठेवण्यासाठी वापरलं जाणारं शस्त्र म्हणजे काठी. कधी खडग नाही वापरलं, कधी दगड नाही, कधी धोंडा नाही, काठीच कामाला आली. तुम्ही म्हणाल बरं सगळ्यांना काही ज्ञान द्यायचंय का संतांना. अजिबात नाही. गुराखी जेव्हा गुरांना घेऊन रानात जातो तेव्हा त्या पशुत्वाला नियंत्रणाखाली ठेवण्यासाठी ही वापरलं जाणारं शस्त्र म्हणजे काठीच बरं का. आणि म्हणून जे गुरुज्ञान घेताना नियंत्रण न ठेवतात अशांच्या डोक्यावर संत काय हाणणार. काठीसारखा दुसरं शस्त्रच नाही. आता हाणायला भरपूर जागा होत्या, एवढा मोठा नरदेह आहे, मग फक्त माथाच का. तर आठवा आपल्या घरची पूजा. प्रत्येकाकडे जेव्हा पूजा होते तेव्हा आपण देवाला फलार्पण करतो. केळी, चिकू, पपई, डाळिंब अनेक फळं आपण काय करतो देवाला अर्पण करतो. पण ज्या फळाला श्रीची उपमा लागलीये असे श्रीफळ कधी अर्पण केले का. त्याला काय करावे लागते, एक घाव घालून फोडावा लागतो का. तर श्रीफळातला जो कडकपणा आहे तो मानवी अहंकाराचं प्रतीक आहे आणि श्रीफळ जे आहे ते मानवी मस्तिष्काचं प्रतीक आहे. आधीच आपण पाहिलं अहंकाराने विवेकशून्य झालेल्या माणसाला सद्बुद्धी द्यायची आहे. आणि अशा वेळेला नाठाळाचे माथा हाणू काठी. पंढरीनाथ महाराज की जय. म्हणजेच की का करायचं आणि कसं करायचं ह्याचं तंतोतंत वर्णन इथे संत करतात. याच्या पुढच्या चरणात काय म्हणतात संत तुकाराम महाराज. माया बापाहुनी बहुमायावंत करू घातपात शत्रुहुनी. तुम्ही म्हणाल आई बापांशिवाय मायावंत कोण सापडला. पण कसं असतं ना मंडळी, साधना मार्गावर गेल्यावर जेव्हा काही परिसीमा साधक ओलांडतो तेव्हा माय बापांना सामाजिक मर्यादेला लक्षून त्याच्याशी व्यवहार करावा लागतो. आठवतंय, पटकन उदाहरण आठवेल. विष का प्याला रणजीने भेजा पीबत मीरा हासी रे. नवऱ्याने विष दिलं हो, नवऱ्याने विष दिलं. काय त्याला माया नव्हती का. पण सामाजिक मर्यादेची बंधनं आड येत होती. आणि पुढचं उदाहरण अशाच महाराष्ट्रातल्या संत कवी वेणास्वामींचं. वेणास्वामींनी आपल्या मनातले असलेले परमार्थाचे प्रश्न सोडविण्याकरता गुरूंसोबत अनेकांच्या सहवासात रात्र घालवली. पण तरी काय झालं तर
तरी वेणास्वामींना सामाजिक मर्यादेचं भान बघून मायबापांनी काय दिलं तर विष दिलं. आणि ते विष प्राशन करून जेव्हा वेणा आपल्या जीवानिशी गेली तेव्हा तिला वाचवलं कोणी तर सद्गुरूंनी वाचवलं. आणि कसं वाचवलं तर तिला फक्त पुनर्जीवित नाही केलं. पुनर्जीवित झाल्यावर वेणास्वामींनी विचारलं, मी कोण कोठील कोठे मुझ लागी जाणे. तुम्ही पुनर्जीवित तर केलं सद्गुरू, पण आता मी काय करायचं, माझं एक जीवन संपलं होतं. आणि तेव्हा त्यांच्याकडनं साधना करून घेऊन काय केलं गुरूंनी तर त्यांना अशा उच्च चरमबिंदू पर्यंत पोहोचवल्या की एकेकाळी त्यांची घृणा करणाऱ्या, त्यांचा तिरस्कार करणाऱ्या समाजाने कीर्तनकार म्हणून त्यांचे चरण स्पर्श केले. आणि अशा वेणास्वामींसाठी जसे सद्गुरू आले तसेच संत करू घातपात शत्रुहुनी. तुम्ही म्हणाल कसं? आठवा आपला भागवत ग्रंथ. परीक्षित राजा जो पांडवांचा वंशज आहे आणि त्या परीक्षित राजाच्या डोक्यावर काळ बसला मंडळी. त्यांनी काय केलं, ऋषी शृंगींच्या गळ्यामध्ये आपल्याला मान न मिळाल्यामुळे सर्पाचा वेटोळा घातला. ऋषींनी नाही पण ऋषी पुत्रांनी शाप दिला. 7 दिवसात तक्षक नागाच्या दंशाने मृत्यू होईल असा शाप दिला. पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. किती वाईट वाटलं. पण जर तो शाप दिला नसता तर शुकाचार्यांच्या तोंडून भागवत ऐकण्याची संधी परीक्षिताला प्राप्त झाली असती का? ते ज्ञानचक्षु उघडले असते का? संतांच्या कठोरता सुद्धा मायेच्या ममतेसहच असते. आणि एका चरणात असाच काहीसा प्रासाद आपल्याला अजून देतायत. आणि आपल्याला तुकाराम महाराज सांगतायत की अमृत ते गोड काय आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. अमृत कशाला म्हणतात? अमृत एक असं रसायन आहे की ज्याच्या प्राशनाने जो जीव प्राशन करतो तो सुदीर्घ कालापर्यंत हृष्टपुष्ट निरोगी असं आयुष्य जगतो. तुम्ही म्हणाल मग संत कोणचं अमृत देतात? तर संत जे अमृत देतात ना त्याची भगवंताने भागवतात व्याख्या केलीये. भगवंत भागवतात म्हणतात की माझी भक्ती हेच असं अमृत आहे की जे तुम्हाला फक्त इह जन्म नाही जन्मानुजन्म अमृताचा अनुभव, आणि तोही दैहिक नाही आत्मिक अनुभव देईल बरं. आणि त्या आत्मिक अनुभवासाठी संत आम्हाला काय सांगतात? सतत त्या नामजपाचा आठवण करून देतात आणि म्हणतात, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबान घे, काबान घे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अशा नामचिंतनाने आणि अशा नामाच्या सामर्थ्याने अमृतही प्राप्त होऊ शकतं. पण विष ते बापुडे कडू किती. बसवेश्वरांचा एक परम भक्त होता, त्याचं नाव होतं हरळैया. बसवेश्वरांसमोरची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हरळैयाने आपल्या मांडीच्या कातड्याचे जोडे करून त्यांना भेट केले. आणि ते भेट एका रेशमी वस्त्रात बांधून ते निघाले होते. जर ते रेशमी वस्त्रात बांधून निघाले होते तितक्यात तिथून राज्याचं न्याय कारभार बघणारे मंत्री मधुवरस निघाले. मधुवरसांनी रेशमी कपडा पाहिला, त्या हरळैयाची परिस्थिती पाहिली, त्याच्या मनात शंका आली. पटकन ते जोडे ते पोटकं हिरावून घेतलं, उघडून पाहिलं, मौसूद पादुका. हरळैया नाही नाही म्हणत असताना मधुवरसांनी त्या पादुका आपल्या पायात घातल्या. ही भेट होती बसवेश्वरांसाठी आणि केली होती हरळैयानी. कशी तर मनोभावे केली होती. आणि जेव्हा त्या भक्तीचा त्या कृतज्ञतेचा अवमान झाला तेव्हा तत्क्षणी मधुवरसांच्या पूर्ण शरीराचा विषप्राशन केल्यासारखा दाह व्हायला लागला. आणि हा दाह झाला, किती झाला तर कितीतरी वैद्य आणले, कितीतरी अवलिया आणले, हकीम आणले, पण हा दाह मिटला नाही. शेवटी मधुवरसांची मुलगी लावण्यवती हिनं बसवेश्वरांची शरण घेतली. तेव्हा
बसवेश्वरांनी सांगितलं की चांभाराच्या ज्या डब्यामध्ये चामडं कमवलं जातं त्या डब्यातलं पाणी घेऊन 3 दिवस मधुवरसांना स्नान घाला. विचार करा, आपल्या मानाच्या विपरीत एखाद्या चांभाराच्या डब्यातलं पाणी घेऊन 3 दिवस स्नान करणं, विष ते बापुडे कडू किती, याच्यापेक्षा पुढची काय अपमान असू शकतो, याच्या पुढची काय शिक्षा असू शकते. पण हे सगळं अपमानाचं विष पचवून, मानाचं अमृत पिऊन, नामाची साधना करून जेव्हा एखादा साधक परमसीमेला पोचतो तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात, तर तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, पुरवू त्याचे कोड ज्याचे परी. अवघेची गोडचा एक सुंदर दृष्टांत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आठवलाही असेल. अगदी बरोबर. ऊस अहो तुकडे करून खा, चरख्यात पिळून खा, कसाही खा, गोडच गोड. तात्पर्य इतकंच की संतांनी कठोरता धारण केली तरी त्यांच्यातला मायेचा ओलावा आणि साधकाला साधना मार्गावर दृढ करण्याचा निश्चय हा कधीच कमी होत नसतो. आणि म्हणून प्रत्येक क्षणी संत जे असतात ते मायबापासारखे उदार असतात, कृपाळू असतात. कठोर झाले तरी तुमच्या आणि फक्त तुमच्याच उद्धारासाठी ते रत असतात. असंच एक चरित्र की ज्याने आपल्या प्रजेसाठी मऊ मेणासारखा, मायबापासारखा मायवंतपणा केला, परंतु जेव्हा शत्रूने त्यांची मानहानी, त्यांच्या देशाची मानहानी करण्याचा प्रसंग केला तेव्हा त्यांच्यावर घातपात जो केला तो वज्राहुनी कठोर केला आणि शत्रूलाही हृदय परिवर्तन करण्यास भाग पाडले. असाच एक उत्तर रंगाचा भाग, आख्यानाचा भाग आपल्याला पुढे बघायचा आहे. तत्पूर्वी अभंग कीर्तनाच्या नियमाप्रमाणे सर्वप्रथम आपण तुकाराम महाराज काय म्हणतात ते बघूया. आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, कठीण वज्रास भेदू ऐसे, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, ज्याचे पुरे पोड त्याचे परी, ज्याचे पुरे पोड त्याचे परी. मऊ मेण होनी होनी, मऊ मेण होनी, मऊ मेण होनी, आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास, आम्ही विष्णुदास. कीर्तन परंपरेप्रमाणे काही क्षण भगवत कीर्तन करूया आणि आख्यानाला सुरुवात करूया. माझ्या बरोबर सर्वांनी अगदी मनापासून आणि टाळ्या वाजवून आपापल्या स्थानी भगवत कीर्तन करायचंय आणि ह्याचे फायदे तुम्हाला माहिती आहेत, मला वेगळं सांगायला नको. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपती राघव राजा
भारत माता की जय. पुण्याहून सकाळी भल्या पहाटे निघालेली माझी चारचाकी दुपारी 4च्या सुमारास तिनं चंबळा ओलांडली. चंबळा ओलांडताच चंबळेतली खोरी दिसू लागली आणि मनाला त्या दरोडेखोरांच्या काही कथा आठवल्या. अंग शहारले. तिथून मन वळवायला चटकन काय केलं तर खिडकीच्या बाहेर बघायला सुरुवात केली. खिडकीच्या बाहेर छोटी छोटी दगडी घरं दिसत होती. काही ठिकाणी धान्यानं लगडलेल्या शेत्या दिसत होता. तंबाखूची शेतं दिसत होती आणि पटकन समोरून एक मैलाचा दगड गेला बरं मंडळी. त्याच्यावर लिहिलेलं होतं ओरछा. आता गती इतकी तेज होती, इतकी तीव्र होती की त्याचे किलोमीटर काही मला वाचता आले नाही. पण ओरछा हा शब्द मनात रुजल्या क्षणी मन माझं पोचलं माझ्या 8वी-10वीच्या काळात. गुरुजींनी त्या नकाशावर जे बुंदेलखंडाच्या रेषा दाखवल्या होत्या ना त्या मनात उमटल्या. बुंदेलखंडावरचा बुंदेल शासक विद्याधर चंदेल आठवला, कवी पद्माकर आठवला, तुलसीदासजी आठवले आणि कोण आठवली तर हर बोलो के मुख से हमने सुनी जो कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वो तो झांसी वाली राणी थी. सुमित्रा कुमारी चौहान यांची कविताही मला आठवली बरं. आणि माझं मन तिथे रमत असताना, तंद्री लागत असताना गाडीला कचकन ब्रेक लागला. माझी तंद्री तुटली. ड्रायव्हरनं पटकन सांगितलं, ताई साहेब ट्रॅफिक जाम झालाय, बघून येतो बरं. मी मानेने होकार दिला आणि ड्रायव्हर 1-2च मिनिटात परत आला आणि मला सांगितलं, ताई पुढे एक मोठं झाड कोसळलंय आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक जाम झालाय, काही काळ थांबावं लागेल बरं. काय करावं, मी जरा चहा पिऊन येतो, तुम्ही पण पाय मोकळे करता का. माझ्या गाडीच्या काचेच्या समोरच एक स्मारकासारखं दिसत होतं. काय असेल या कुतूहलाने माझे पाय तिकडे वळले. तिकडे वळल्या क्षणी माझ्या कानात काही सूर आढळले. हे सूर कसे होते. सुनो बुंदेलो का गुणगान जिसमें राष्ट्रभक्ति की शान, रानी सारंदा का गान ऐसो हर बोलो सुनाए इतिहास. रजपूत अनिरुद्धन की बहनी और जो नगरी की वो रान, नस नस वीरता की कहानी ऐसो हर बोलो सुनाए इतिहास. ऐसो हर बोलो सुनाए इतिहास. माझ्या नजरेला दिसलं की केडियू, चोरणा, रंगबिरंगी पाग आणि हातात रावण हत्था नावाचं तंतुवाद्य घेतलेला एक बुंदेलखंडी 20-25 वर्षाचा, साधारण 30 पर्यंतही कदाचित असेल, नवयुवक हे गात होता. 70च्या दशकातील फिल्मी नायिकांसारखा माझा परिवेश पाहून त्याने पटकन विचारलं, बाईजी सारंदा का टीला देखोगे क्या, पूरी कहानी सुनाऊंगा जबानी. आता अर्थार्जन हवे होते हे मला कळले आणि म्हणून मीही पटकन होकार दिला आणि त्यांनी कथेला सुरुवात केली. आता त्याची बुंदेलखंडी भाषा मला आवडली, पण तुम्हाला मी तेवढी नाही बरं सांगू शकत. त्याचा मराठी सारांश तुमच्यासाठी सांगते. त्यांनी सुरुवात केली की कृष्ण पक्षाच्या एका मध्यरात्री निरव शांतता असलेलं ते गाव, गावाच्या बाहेरून, वेशी बाहेरून वाहणारी ती घसान नदी जी तुफान मोठ्या मोठ्या खडकांना आपटत त्या नीरवतेला, निशब्दतेला तोडत चालली होती. गावाच्या वेशीवरती दगडी तटबंदी होती. तटबंदीच्या उजवीकडे छोट्या कारागिरांची, काही मजुरांची, काही पक्की आणि काही कच्ची अशी छोटी छोटी घरं होती. डावीकडे राज्यकारभारी, मोठे मोठे व्यापारी, हवेलपंथी अशा लोकांची मोठी आणि पक्की घरं होती. आणि त्या घरांच्या मधून मध्येच टेकडीवरती डेरेदार वृक्षांनी वेढलेली अशी एक छोटीशी गढी होती. गढीच्या एका दालनामध्ये छोटासा दिवा मिणमिणत होता. अहो त्या दालनाच्या चारी भिंतींवर काय भाले, काय तलवार, काय 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 शस्त्रास्त्र. आणि त्या दालनाच्या मधोमध 2 स्त्रिया निजण्याची, अगदी ज्याला आपण म्हणू ना पूर्ण मराठी भाषेत ऍक्टिंग करत होते. आणि त्या निजण्याच्या ऍक्टिंग मध्ये ती जी छोटी होती ना, तिने म्हणायला सुरुवात केली,
बिन रघुबीर कटत नहीं रहना, बिन रघुबीर कटत नहीं रहना. आता हे रघुबीरचं नाव घेऊन ती चिडवत होती हे तिच्या भावजयच्या लक्षात आलं. घागरो ओढणा आणि बिजली बोर घातलेल्या ह्या दोघी नंदा भावजया होत्या बरं का. आणि त्या भावजयनी त्या नंडेचं गुणगुण ऐकून पटकन म्हटलं, का हो तुम्हाला झोप येत नाही, का हो तुम्हाला झोप येत नाही, छेग वहिनी अंगाई गीत गाई, झोप गेली उडुनिया वंश कोठे, कुणा शोधाया गेली असे वाटे, कुणा शोधाया गेली असे वाटे, कुणा शोधाया गेली असे वाटे. त्या नंडेनी रोहिणीने विचारलं, काय हो बाईसाहेब, तुम्हाला झोप येत नाही का मला सतवताय? आणि नंडेनी म्हटलं, छे ग, तुला आपला अंगाई म्हणतीये, गप्पा बसा म्हणे, तुम्हाला झोप येत नाही, मला तरी झोपू द्या. अगं मला माहितीये तुझी झोप कोणाला तरी शोधायला गेलीये. आणि तेवढ्यातच काय झालं तर तेवढ्या मिनिटात दारावरची कडी वाजली. या रजपुताण्या होत्या, या वीर स्त्रिया होत्या. काहीतरी अमंगळ संकटही असू शकतं ह्या भयानं. पटकन त्या भिंतीवरच्या खोगीरातल्या तलवारी ओढल्या आणि सावधतेनं दार उघडलं. दार उघडल्याबरोबर नखशिकांत भिजलेला, बाराबंदी चोरणं आणि रंगबिरंगी पाघडी घातलेला, पिळदार अंगयष्टीचा, मानेपर्यंत रुळणारे केस मागे वळवलेला आणि अंगावर असंख्य घाव असणारा एक युवान आतमध्ये आला. त्या युवानाला पाहता क्षणी एक वार्तालाप सुरू झाला. तो नखशिखांत भिजला होता म्हणून त्याची बहीण असणारी ती सारंधा त्याला आता विचारतीये, ओला का, ओला का? अरे बाहेर पाऊस नाही, काही नाही, आणि तू एवढा ओला कसा? ओला का? आणि भाऊ उत्तर देतोय, नदी पोहुनी परतलो. ओला का? नदी पोहुनी परतलो. बहिणीला समाधान नाही. ते शस्त्र कोठे कसे? शस्त्रो वीरस्य भूषणम, तुझं शस्त्र कुठे? तू आला परत. आणि उत्तरात भाऊ म्हणतो, शत्रूने रणी जिंकिले, शत्रूने रणी जिंकिले. सारंधा विचारती, मग तुझे सैनिक कोठे कसे? अनिरुद्ध उत्तरतो, गेले ते लढुनी सुधन्य बनुनी, मी राहिलो मागुती. आता एवढं सगळं झाल्यावर त्या सारंधेचा स्वभाव माहीत असल्यामुळे पटकन भावजय म्हणजे त्या अनिरुद्धाची पत्नी शीतला पुढे झाली आणि ती काय म्हणते, झाली शीतल हो पुढे म्हणतसे, गे पावला श्रीपती. म्हणजेच की अहो इतक्या सगळ्या संकटातनं तुम्ही सुखरूप आलात, मला देव पावला. पण कसं आहे ना की तिला अनेक दिवसाच्या विरहिणीला याच्यामध्ये काहीच वावगं वाटलं नाही. पण वाघिणीसारख्या खुखार असलेल्या त्या सारंधाने मात्र पटकन आठवण करून दिली. काय आठवण करून दिली? एरंड उसाच्या पोटी, शेवाळ नदीच्या काठी, एरंड उसाच्या पोटी, शेवाळ नदीच्या काठी, की काच हिऱ्याच्या पोटी, तुळशीत भांग उपराटी, अंधार रवीच्या पाठी, ऐसा जन्माला आला, अंधार रवीच्या पाठी, ऐसा जन्माला आला, कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीचा ध्वज मळविला, कीर्तीचा ध्वज मळविला. अरे तू कुठल्या कुळातला कसा परत आलायस रे? तुला काही कळतं की नाही रे? तू आपल्या कुळाची आबरू घालवलीस आणि त्या पावली अनिरुद्ध परत फिरला. आपल्या सगळ्या वीरांची परत जोडणी केली, आपलं सैन्य उभं केलं आणि काही दिवसातच परत एकदा विजयश्री प्राप्त करून तो परत आला.
नंदा भाऊजे यांनी औक्षण केलं. आणि अशा वेळेला शीतल आधीच नंदेला नाराज होऊन म्हणाली होती. बरं काय म्हणाली होती की अहो स्वतःचा भाऊ होता म्हणून पाठवला, तुमचा नवरा असता तर काय केलं असतं. तर त्याला शीतल सारंध्याने उत्तर दिला होता, माझा पती जर ऐसा आला, माझा पती जर आला ऐसा गृही नाही घेणार, सुरी घेऊन भेटीन त्याला, सुरी घेऊन भेटीन त्याला, मीही ना उरणार, मीही ना उरणार. अहो माझा पती जर असा आला ना तर अशा अपमानास्पद पतीला सुरी घेऊन मी भेटेन आणि मी स्वतः स्वतःला संपवेन. पण जेव्हा पती परत आला, औक्षण झालं, तेव्हा शीतलनं विचारलं, काय हो म्हणे तुम्ही असे गेला होतात आणि विजय एकाएकी मिळाला कसा. त्यांनी पूर्ण कथा सांगितली आणि नमूद केलं की तुला माहितीये का शीतले, ओरछो नगरीचा राजा जो आहे ना त्यांनी माझी फार मोठी मदत केली आणि त्याच्या मदतीमुळे मला हा विजय मिळाला. शीतलेनं लगेच विचारलं, कोण हो हा ओरछो नगरीचा राजा, कसा आहे. आणि अनिरुद्ध सांगतो, सूर्यासम तेजस्वी, सूर्यासम तेजस्वी, भीमासम शक्तिवान रणशूर, विदुरासम मुत्सद्दी, प्रल्हादासम भक्तीने चूर. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 रघुत्तम राम राम. आणि कसा होता ह्याचं वर्णन ऐकल्यावर त्या पडद्या आडची सारंधा पटकन लाजली हो. आणि त्या लाजण्यात होकार दिसला आणि अनिरुद्धानं बोलणी सुरू केली. जो मित्र होता तिथे नातेवाईक जोडण्याचा घाट घातला, दोन घराण्यांची नाती जुळली, विवाह संस्कार झाले आणि चंपतराय सारंधाला ओरछो नगरीची राणी म्हणून घेऊन चालले. आता हे रामजी लेके चले, सिया हमारी कोमल सोरी, रामजी लेके चले, सिया हमारी कोमल सोरी. विदाई गीत ऐकून अनिरुद्ध एका खांबाला धरून घळा रडला हो. पण जगाची रीत आहे, मुलगी म्हटली की सासरी जाणार. आणि ओरछो नगरीची महाराणी म्हणून सारंधानं तिथे प्रवेश केला. राज्य कारभारात लक्ष घालू लागली आणि कारभारात लक्ष घालताना तिच्या लक्षात आलं की ओरछो नगरीत इतके वर्ष शांतता का आहे. आणि तिने तडक राजाला सांगून पावलं उचलली. काय उचलली? बंद खंडणी दिल्लीशाची केली राज्यावर येता, बादशाह मग चिडून उठला, धाडी तसे तो सैन्य सता, पुन्हा पुन्हा धाडीले सैनिका, पराभूत पळती वाटा, माघारी फिरुनिया जाती जैशा सागरीच्या लाटा, माघारी फिरुनिया जाती जैशा सागरीच्या लाटा, जैशा सागरीच्या लाटा. अहो अनेक वेळा सैनिक धाडले का तर खंडणी बंद केली. आणि त्या खंडणीचा उपयोग कशात झाला मंडळी, तर सगळं राजपूत राज्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी त्याचा उपयोग झाला. पण जेव्हा ही खंडणी बंद झाली त्याच्या आधी एकदा काय झालं तर शहाजहांनी या सैनिकांना पाठवल्यानंतर तो आजारी झाला आणि गादी मिळावी या हेतून मुराद गुजरात मधनं निघाला, औरंगजेब महाराष्ट्र मार्गे निघाला. दारा शुको कुठे होता तर दिल्लीतच होता. या दोघांना अडवण्यासाठी त्यांनी सैन्य पाठवली. ही सैन्य पाठवली आणि औरंगजेबाला वाटलं की आता आपल्याला चंबळा ओलांडायची असेल तर चंपतशाह शिवाय आपल्याला पर्याय नाही, ह्याची मैत्री केलीच पाहिजे. औरंगजेबाची क्रूरता चंपतरायाला माहिती होती.
पण मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास कदाचित पालटेल हो, उद्या उठून माझ्या प्रजेला याचा त्रास होणार नाही, ह्या विचारानं कसे असतात तर माय बापाहुनी बहुमायावंत, सामाजिक मर्यादेचा विचार केल्याशिवाय औरंगजेबाला मदत करायचं ठरवलं. आणि एके दिवशी काय घडलं मंडळी, तर तोफांचा भडीमार झाला. तोफांचा भडीमार झाला, चंबळ तीराला गोंधळ उडाला, औरंगचे सैन्य उधळले पार, चंपतही झाला बहुत बेजार, राणी सारंग धैर्यावतार जी 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 जी. अहो, ही राणी कशी होती तर तिने राखीव सैन्य आणलं आणि त्या सैन्याने त्या वली बहादर नावाच्या एका खास्या सैनिकाचा तिथे पराभव केला आणि त्या वली बहादरला तिथून पळवून लावला, जखमी केला. पण तो जखमी झाल्यावर त्याचा घोडा मात्र या सारंधानं विजयी घोडा म्हणून आपल्याकडे आणला. विजयी घोडा तर आणला आणि औरंगजेब पोचला दिल्लीला. स्वतःची सुंदर पुण्य कर्म करून औरंगजेबानं शहाजहाला कशात टाकलं, कैदेत. भावांना काय केलं, कत्तल. स्वतः बसला कशावर तर गादीवर. आणि गादीवर बसल्यानंतर त्याला आठवण झाली चंपतरायाची. मानासह बोलवून काय केलं तर म्हणे तुला जहागीर देतो. जहागीर घेण्यासाठी चंपतराय मनसुबा बनवत असताना सारंधीला ते पसंत नव्हतं, कारण की जर जहागीरदार झालो तर आपली जी स्वतःची स्वतंत्रता आहे ती त्याच्याजवळ गहाण ठेवावी लागेल आणि अशा गनिमी माणसाकडे, अशा कावेबाज माणसाकडे तिला राहणं मान्य नव्हतं. तशातच अजून एक घाट घडला. काय घडला तर तो जो विजयी घोडा होता ना, तो 10-12 वर्षाचा या सारंधा आणि चंपतरायाचा पुत्र छत्रसाल. आता तुम्ही म्हणाल हा छत्रसाल कोण, कुठला? 16व्या शतकातली गोष्ट आहे, आठवं बघू. नाही आठवत? छोटीशी खूण सांगते. आपल्याला आहे ना चित्रपटांच्या खुणा फार पटतात. बाजीराव मस्तानी बघितला होता? अगदी बरोबर. त्या मस्तानीचे वडील म्हणजे राजा छत्रसाल. आता त्याच्यातला सगळा इतिहास खरा आहे असं नव्हे बरं का, त्याच्यासाठी इतिहास वाचा. पण फक्त तुम्हाला खूण पटावी म्हणून सांगितलं की मस्तानीचे वडील म्हणजे छत्रसाल. हा छत्रसाल तेव्हा अवघा 10-12 वर्षाचा होता आणि त्यांनी तो घोडा रपेटीसाठी नेला. वली बहादरच्या सैनिकांनी पाहिलं, हा तर आपल्या मालकाचा घोडा त्याच्याकडनं हिसकावून घेतला. काहीतरी हिरमुसलेलं तोंड घेऊन सारंधाकडे आला आणि सारंधाला म्हणतो कसा की आई माझ्या हातातला घोडा काढून घेतला. ती म्हणती तुझ्या हातातला घोडा काढून घेतला, तू काय बांगड्या घातल्या होत्यास, तुला तुझ्या तलवार नव्हती. अगं आई ते 100 लोक होते, मी एकटा होतो, कसा बसा जीव वाचवून आलो. एवढं ऐकल्यावरती कडक बिजली सारखी सारंधा हातात नंगी तलवार घेऊन निघाली आणि कुठे पोचली, वली बहादरच्या महालात. कळलं वली बहादर औरंगजेबाच्या दरबारी गेलाय. काय केलं, औरंगजेबाच्या दरबारी गेली आणि मोठी हाक फोडली, वली बहादर माझा घोडा परत कर. तो म्हणाला राणी साहेबा अख्खा तबेला देतो, तो घोडा देणार नाही. अजिबात नाही. मर्दानगी दाखवायची होती तर चंबळेच्या खोऱ्यात दाखवायची होती, तुझा घोडा घेऊन जायचा होता. माझा जिंकलेला घोडा मी अजिबात तुला देणार नाही. माहित नाही तुला, रणांगणी जिंकलेली वस्तू ही कधी परत मिळत नसते. औरंगजेबाचा पूर्ण दरबार सगळ्या दरबाऱ्यांसकट अवाचक होऊन बघत होता. हो का बघत होता तर जिथे मुंडी अशी खालची वर करता येत नसे तिथे या वाघिणीने मोठा चित्कार केला होता. आणि आपला घोडा घेऊन सारंधा परत आली, पण येणाऱ्या संकटाची पावलं चंपतरायानं ओळखली. होती तेवढी, जमली तेवढी सामानाची बांधाबांध केली आणि दिल्ली सोडलं. पण दिल्ली सोडून ओरछापर्यंत पोचायची ही औरंगजेबाने त्याला संधी दिली नाही. आणि काय केलं तर त्याच्याशी दगाबाजी केली, जी ह्या जातीची स्पेशालिटी आहे, खासियत आहे. मराठीत आमचा स्पेशालिटी शब्द बरं का, कीर्तनी भाषेत खासियत. तर त्याने काय केलं तर 22 सेनापतींसकटचा एक अमाप सैनिकांचा तांडा त्या चंपतरायाच्या मागे पाठवला, ज्यांनी एकेकाळी त्याला मदत करून युद्ध जिंकवलं होतं. आणि ओरछा नगरीत येऊन, किल्ल्यामध्ये येऊन पुढील 4 वर्षापर्यंत चंपतरायानं ह्या 22 सेनापतींच्या सैन्याच्या तांड्याला लढत दिली.
पण काय होतं ना की एखादं मोठं छत्र गेलं की छोटे छोटेही सरकतात. जेव्हा चंपतराय इतरांना कळलं की औरंगजेब ह्याच्यावर नाराज झालाय, तेव्हा मात्र इतर राजपूत सरदार आपला पाठिंबा बाजूला करायला लागले. आणि हा बाजूला केलेला पाठिंबा बघता बघता इतका कमी झाला की आता मात्र चंपतराय निर्बल व्हायला लागला होता. आणि 4 ते 5 वर्ष एकटा किल्ला लढवून त्याची दैन्य परिस्थिती आली होती. तह करायचं ठरवलं का? आपलं मर्दानगी सोडून तह नाही, पण प्रजेच्या रक्षणासाठी. माय बापाहुनी बहु मायावंत. तह नाही केला तर आता ही उरली सुरलेली प्रजा पण जगणार नाही आणि त्यांना सुखाचं जगणं मिळणार नाही. म्हणून तह करायला आपल्या 14-15 वर्षाच्या छत्रसालाला पाठवला. बरं, पण हे काय आधीपासूनच आपण बघतोय क्रूर राज्य करते. वली बहादरांनी तहाच्या नावाखाली छत्रसालाला कैद केला आणि चंपतराय आणि सारंधेला काय निरोप धाडला तर तुमची संधी आम्ही मान्य केलीये, काहीशी सैनिकांची तुकडी घेऊन आम्हाला शरण या, आम्ही तुमचा पुत्र, तुमचा किल्ला आणि सबंध राज्य तुम्हाला मानासकट परत करतो म्हणे. चंपतरायांनाही माहिती होतं की ही भूल होती, हे चुकीचं होतं, याच्यात काही मान्य करण्यासारखं नव्हतं. पण आता दुसरा कुठला मार्ग नव्हता. 4 वर्ष लढल्यानंतर चंपतरायांची प्रकृती ढासळायला लागली होती. त्यांना व्याधीनं ग्रासलं होतं. इतकी निर्बलता आली होती की धड उभं राहता येत नव्हतं. काहीशा 50-100 सैनिकांची शिबंदी घेऊन चंपतराय पालखीतनं किल्ल्याबाहेर पडले. एकेकाळी घोड्यावरनं फिरणारा हा चंपतराय पालखीतनं आला. राणी सारंधा अजूनही कशी होती? घोड्यावर होती. काय करत होती? शत्रूला तोंड देत होती. आणि जसं हे सगळं दळ बाहेर येताना पाहिलं तसं चारी बाजूनी त्या 22 सेनापतींच्या तांड्याच्या सैन्याने त्यांना घेराव घालायला सुरुवात केली. असलेल्या थोड्याशा वफादार राजपूत शिपायांनी त्यांना अर्धकड केलं. पण जो तोफांचा भडीमार झाला होता त्याच्यामुळे अनेक शिपाई पटापट आपले प्राण गमवू लागले. काहीशे 4-5 सैनिक आता उरले होते. क्षण असा दिसत होता की काही क्षणातच वली बहादर आपल्याला पकडणार आणि जर पकडलं जिवंतपणी तर आपल्या शरीराची आणि राणीच्या शरीराची कशी विटंबना होईल याची कल्पनाही चंपतशाह करू शकत नव्हती. त्यांनी सारंधेला हाक मारली. सारंधा! सारंधा एक मोर्चा लढवीत होती. तलवार हातात घेऊन सामोरी आली. काय म्हणता महाराज? माझा तुझ्याजवळ एक मागणं मागायचंय. महाराज, ही काय मागणं मागायची का वेळ झाली? अहो, आता शत्रू आपल्या सामोरी. म्हणूनच सांगतो, शत्रूनी जर आपल्याला जिवंत पकडलं तर तुझ्या आणि माझ्या देहाची अतोनात विटंबना होईल ग सारंधा. आणि मला माहितीये. काय माहितीये? तर मला हे माहितीये की तुझी प्रतिज्ञा होती की पराजित झालेल्या पतीला तू सुरी घेऊन भेटणारेस. आज तो क्षण आलाय राणी. आणि काय कर तर उचल तुझी तलवार राणी, शेवटचा करवार राणी. उचल तुझी तलवार राणी, शेवटचा करवार राणी. मानाचे जीवन जगलो, मानासाठी आम्ही झगडलो. मानास्तवरण रंगी पडलो, नको घेऊ माघार राणी. शेवटचा करवार राणी, शेवटचा करवार राणी. एका पतिव्रतेला तिच्या पतीचं इथे निधन घडवायचं होतं. विचार करा कसा कठीण क्षण असेल. पण ती वीरांगना होती. आपल्या हाताची शमशिरीची मूठ तिनं आवळली, डोक्याजवळ नेली, शिरावर लावली. आई भवानीकडनं त्या वारासाठीची शक्ती मागितली आणि हवेत फिरवून ती तलवार एका क्षणात चंपतरायाच्या उदरात खुपसली. रक्ताच्या चिळकांड्या उडल्या. आणि हे बघून क्रूर असलेल्या
त्या वली बहादराचं हृदय परिवर्तन झालं. तिथून म्हणतो, राणी साहब क्या किया आपने? रानी साहब ये क्या किया? अगर आप जैसी स्वमानी हमारी भी कोई बहन होती ना, तो हम कुत्तों की तरह हर बादशाह के दरवाजे पे नहीं घूमते, अपना स्वमान लेके कहीं तो मर जाते. आणि त्याच्यात आलेला तो क्षणिक बदल कायमचा करण्यासाठी राणी उद्धरली, वली बहादर भावाचं नातं बांधतोयस रे, एक भाऊबीज घालशील का मला? माझ्या छत्रसालाला सोड रे. आणि छत्रसालाला नुसता सोडू नकोस, त्याच्या आई बापांचं हे हौतात्म्य त्याला कळू दे आणि त्याच्यामुळे हिंदवी स्वराज्य कसं मानानं स्थापायचं हेही त्याला कळू दे. करशील का रे एवढं? वली बहादुराच्या अंगात होकार द्यायचाही त्राण उरला नव्हता मंडळी. वली बहादर गुडघ्यावर बसला, राणीला होकार द्यायला जातोय, तेवढ्यातच त्या कडक बिजलीनं परत तीच तलवार उपसली. रक्तरंजित ती तलवार आकाशातनं तळपत 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 राणीनं स्वतःच्या उदरात खुपसली आणि स्वतःही काही क्षणातच त्या चंपतरायाच्या छातीवरती जाऊन पडली मंडळी. आणि दोन वीर जीव, दोन मऊ मेणाहुनी असे विष्णुदास आपल्या राज्याचं, आपल्या प्रजेचं, आपल्या पुत्राचं आणि या हिंदवी साम्राज्याचं रक्षण करण्यासाठी चिरकाळ निद्रेत पहुडले, रक्ताच्या थारोळ्यात न्हाले. सांगायला बरं वाटतं की वली बहादरनं परावर्तित झालेला शब्द पाळला, छत्रसालाला सोडला. पुढे छत्रसाल महाराज शिवरायांना येऊन भेटले. शिवरायांनी त्यांना परत आपल्या पराक्रमाची जाणीव करून दिली आणि परत आपल्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी स्वतःची तलवार त्यांच्या कमरेला बांधून त्यांना परत बुंदेलखंडी पाठवले. पुढे 60 ते 70 वर्ष पूर्ण मुघलाईचा सामना करत छत्रसालांनी आपलं हिंदवी स्वराज्य कसं प्रखरतेनं चालवलं हा एक वेगळाच इतिहास वाचण्यासारखा आहे. पण असं म्हणावं लागतं की तुका म्हणे आम्ही अवघ्याची गोड, म्हणजे कसेही वागलो तरी वीर असतात, संत असतात, सत्पुरुष असतात, ते नेहमीच तुमच्या भल्यासाठीच जगतात आणि भल्यासाठीच मरतात. तुका म्हणे आम्ही अवघ्याची गोड, ज्याचे पुरे कोड त्याचे परी. आणि हे कोड तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शरीरात बाणावे. आपला हा नरदेह सार्थकी लागावा. आपल्या नरदेहाने प्रत्येक मानवाने थोडी का होईना राष्ट्रसेवा करावी, हिंदवी साम्राज्य जागृत ठेवावं. आज चाललेला आपल्या धर्माचा, आपल्या मंदिरांचा, आपल्या संस्कृतीचा जो ऱ्हास आहे तो थांबवावा आणि त्याच्यासाठी देवाजवळ एकच मागणं मागावं. काय मागणं मागावं? हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा, विसरण व्हावा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा, संग देई सदा, संग संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. यापुढे जिथे जिथे सप्ताह असतो किंवा कीर्तन सेवा असते तिथे आरती सादर केली जाते. आरतीची वेळ आज आम्ही इथे घेत नाहीये. जी काय वेडीवाकडी सेवा झाली ती तुम्हा श्रोत्यांच्या चरणी समर्पण. जे काय चांगलं गेलं ते माझ्या गुरुवर्यांनी शिकवलं होतं. ज्या काही चुका झाल्या त्या माझ्याकडनं घडलेल्या आहेत आणि मोठ्या मनानं तुम्ही त्या क्षमा कराव्या अशी तुम्हा सर्वांना नम्र विनंती. धन्यवाद.